आणि आता मी आलोय राजापूर धोपेश्वरला। तर सकाळच्या 7च्या एसटीने आम्ही राजापूरला आलो होतो। आता मुलं वगैरे शाळेमध्ये साफसफाई करत आहेत बघा। खूप सुंदर अशी शाळा आहे। त्याचप्रमाणे उजव्या साईडला या ठिकाणी एक धबधबा आहे बघा। तर बाजूच्या ठिकाणी वॉटरफॉल आहे बघा। तर वॉटरफॉलला खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं। तर आता 2 दिवस पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी कमी आहे। नंदी महाराजांची मूर्ती आहे, दगडी मूर्ती आहे बघा। तर या ठिकाणी अजून एक नंदी महाराजांची मूर्ती आहे बघा आणि शंकर भगवानांची पिंडी आहे आणि छोटंसं मंदिर आहे बघा। तर ब्रिजवरून आपण मंदिराचा नजारा पाहू शकता। तर इकडे आता मी घाबरतच दिवाळाला पकडून वरपर्यंत आलोय बघा। तर मंडळी आता सकाळचे 10 वाजले। तर सकाळी 9ला आपण मंदिरमध्ये आलो होतो। नमस्कार मंडळी, मी उदय मोठे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी आज मी आपल्याला राजापूर धोपेश्वरची काही मेमरी शेअर करणार आहे। तर गेल्याच आठवड्यात मी कोकणामध्ये गेलो होतो माझ्या गावी। तर राजापूर धोपेश्वरला गेलो होतो। तर जास्त काही शेअर करता नाही आलं, तर जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केलाय आणि व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिलाय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी आता वाजले सकाळचे 9 आणि आता मी आलोय राजापूर धोपेश्वरला। तर सकाळच्या 7च्या एसटीने आम्ही राजापूरला आलो होतो। माझ्यासोबत आई आहे, हेमंत आहे। तर राजापूरला नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही मंदिरमध्ये आलोय। तर सुरुवातीलाच या ठिकाणी श्री नवलादेवीचं मंदिर लागतं। तर येताना आपण देवीचं दर्शन घेऊया। तर पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी धोपेश्वरची शाळा लागते, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धोपेश्वर। आता मुलं वगैरे शाळेमध्ये साफसफाई करत आहेत बघा। खूप सुंदर अशी शाळा आहे। तर गेले 2 दिवस कोकणामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। तर गेली 2 वर्ष मंदिराचं बांधकाम चालू आहे, जीर्णोद्धार चालू आहे। तर गेल्या वर्षी सुद्धा मी मंदिरमध्ये आलो होतो, त्यावेळी सुद्धा बांधकाम चालू होतं। तर अजून 1-2 वर्ष लागतील। मंदिरामध्ये एंट्री करताना डाव्या साईडला या ठिकाणी नारळी पोकळीच्या बागा आहेत। उंच नारळी पोकळीच्या बागा आहेत। त्याचप्रमाणे उजव्या साईडला या ठिकाणी एक धबधबा आहे बघा। तर आता थोडं पाणी कमी आहे ना, नाहीतर खूप मोठं पाणी असतं या धबधब्याला। तर आता आपण मंदिरमध्ये पोहोचलोय, तर पाहू शकता या ठिकाणी। तर आता मी या ठिकाणी जास्त काही शूट नाही केलं, कारण मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे सर्व मंदिराचं सामान पडलेलं आहे या ठिकाणी। तर आता तुम्हाला छोटीशी क्लिप मी शेअर करतोय। तर मंडळी गेल्या वर्षी सुद्धा मी मंदिरमध्ये आलो होतो। दरवर्षी मी मंदिरमध्ये येत असतो। तर चॅनलवरती माझे व्हिडिओ अपलोड आहेत। तर समोर आपण पाहू शकता जुन्या मंदिराचे काही फोटो आहेत आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर कशा प्रकारे मंदिर तयार होणार आहे त्याचे सुद्धा फोटो आहेत। तर बाजूच्या ठिकाणी वॉटरफॉल आहे बघा। तर वॉटरफॉलला खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं। तर आता 2 दिवस पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी कमी आहे, नाहीतर खूप पाणी असतं वॉटरफॉलला। वॉटरफॉलला ज्यावेळी जास्त पाणी असतं त्यावेळी पाण्याचे तुषार अक्षरशः वरपर्यंत उडतात। तर वरती तिकडे दत्तात्रयाचं मंदिर आहे बघा। तर आता आपण मंदिरमध्ये आलोय बघा। तर जास्त काही मी इकडे शूट करणार नाही आहे, परवानगी नाही आहे गाभाऱ्यामध्ये जाण्याची वगैरे। तर बाहेरील मी तुम्हाला काही थोडंफार शेअर करत आहे। तर समोर पाहू शकता इकडे नंदी महाराजांची मूर्ती आहे, दगडी मूर्ती आहे बघा। खूप सुंदर अशी मूर्ती आहे। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। तर गाभाऱ्याबाहेर या ठिकाणी बघा सूचना लिहिली आहे, मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास त्याचप्रमाणे फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे। तर आता आपण पुजाऱ्यांची परमिशन घेतली आहे आणि छोटीशी क्लिप आपल्याला मी शेअर करत आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी अजून एक नंदी महाराजांची मूर्ती आहे बघा आणि शंकर भगवानांची पिंडी आहे, दगडी पिंडी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी गणेशजींची मूर्ती आहे, मारुतीरायांची मूर्ती आहे। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। तर मंडळी मंदिराबाहेर आल्यानंतर या ठिकाणी वॉटरफॉल शेजारी गोमातेची मूर्ती आहे बघा, पितळेमध्ये मूर्ती आहे आणि छोटंसं मंदिर आहे बघा। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। खूप सुंदर अशी मूर्ती आहे।
तर मंडळी या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये खूप सारे पर्यटक येत असतात, मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात, त्याचप्रमाणे वॉटरफॉलवरती पर्यटनासाठी येत असतात। तर मंडळी आज थोडी पावसाने विश्रांती घेतली आहे। गावी आल्यापासून अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे बाहेर निघणं मुश्किल होतं। तर मंदिर परिसरामध्ये खूप सारी लहान मोठी मंदिरं आहेत, तर इकडे सुद्धा आपण दर्शन घेऊया। पुरातन मंदिर आहे, आजूबाजूला या ठिकाणी जंगल परिसर आहे। तर या ठिकाणी खूप सारे वॉटरफॉल आहेत। तर आता आपण श्री दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जाऊया। तर पलीकडे जाण्यासाठी या ठिकाणी ब्रिज आहे बघा, साकव बोलतो आम्ही। तर या ठिकाणी बाजूला सुद्धा घरं वगैरे आहेत, वाडे आहेत वरती। तर निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे बघा। तर ब्रिजवरून नजारा आपण पाहू शकता। तर ब्रिजवरून आपण पाण्याचा प्रवाह पाहू शकता। तर खूप मोठं पाणी असतं जास्त पाऊस असल्यावरती। सुंदर असा मंदिराचा नजारा पाहू शकता इकडे। तर आता आपण श्री दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये आलोय आणि समोर आपण पाहू शकता सुंदर असा नजारा आपल्याला दिसत आहे। तर वरच्या साईडला या ठिकाणी खूप लहान मोठे वॉटरफॉल आहेत, धबधबे आहेत। तर तिथपर्यंत जाणं थोडं रिस्की आहे। तर समोर आपण पाहू शकता आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत, घरं आहेत, तिथल्या महिला या ठिकाणी कपडे धुवायला येतात। तर ब्रिजवरून आपण मंदिराचा नजारा पाहू शकता। तर इकडे आता मी घाबरतच दिवाळाला पकडून वरपर्यंत आलोय बघा। तर आता जास्त पुढे जात नाहीये, कारण पाण्याची थोडी खोली जास्त आहे आणि पाण्याचा प्रवाह केव्हाही वाढू शकतो। तर जास्त आपण आता रिस्क नाही घेत आहे। तर गेल्या वेळी मी वरपर्यंत गेलो होतो, त्यावेळी थोडा पाऊस कमी होता आणि ज्यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असतो, तर समोर आपल्याला कठाडा दिसतोय, लाल कलरची लाईन दिसते, तिथपर्यंत पाणी असतं। तर तुम्ही विचार करा पाण्याचा प्रवाह केवढ्या प्रमाणावरती असू शकतो। तर गेल्या वेळी मी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळी ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे महिला कपडे धुवत होत्या, तेव्हा पाण्याचा प्रवाह कमी होता। तर सर्वांना माझं एकच सांगणं आहे, आपण फार पावसाळ्यामध्ये जात असाल तर थोडीफार काळजी घ्या, कारण पावसाची गॅरंटी नसते, पाण्याचा प्रवाह केव्हाही वाढू शकतो। तर या ठिकाणी मी आता थोडंफार फोटोशूट वगैरे केलं, रील्स वगैरे काढल्यात। तर या ठिकाणी आपल्याला हे वॉटरफॉलचं पाणी दिसतंय, वाळाचं पाणी दिसतंय। हे खाली अर्जुना नदीला जाऊन मिळतं, राजापूरला जी अर्जुना नदी आहे तर त्या नदीला जाऊन मिळतं। तर मंडळी आता आपण मंदिरमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराबाहेर निघताना या ठिकाणी उंच असं भलं मोठं वडाचं झाड आहे बघा। तर मंडळी आता सकाळचे 10 वाजले। तर सकाळी 9ला आपण मंदिरमध्ये आलो होतो, तर 1 तास आपण मंदिरमध्ये होतो। तर मंदिरमध्ये जाताना सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 9 देवीचं मंदिर लागतं, तर येताना आपण दर्शन घेऊया बोललो होतो। तर मंडळी गेल्या वर्षी सुद्धा मी या मंदिरमध्ये आलो होतो आणि गेल्या वर्षी सुद्धा मी व्हिडिओ केला होता, सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तर नक्की पहा। आणि बाजूला या ठिकाणी वाडी आहे बघा, कोणी या वाडीतील असेल आणि व्हिडिओ पाहत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि आता आपली रिक्षा सुद्धा आली आहे, रिक्षावाले काका आले आहेत। तर आता मी बाहेरूनच दर्शन घेतो, आतमध्ये जात नाहीये। रिक्षावाल्या काकांना खूप वेळ झालाय, ते थांबले होते तोपर्यंत, त्यांना भाडं सुद्धा आलंय दुसरं। तर मंडळी आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो। तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या। धन्यवाद।